नमस्कार मुलांनो, मागच्या भागामध्ये इयत्ता 5वी आपण टॉपिक नंबर 3 पृथ्वी व जीवसृष्टी बघतोय आणि यामध्ये पान नंबर 13 वर आता सध्या आपण आहोत. आज आपण हिमस्वरूपातील पाणी अभ्यासणार आहोत. मुलांनो, हिम म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? तर हिम म्हणजे बर्फ. बरोबर आहे. थंड प्रदेशात ढगातील पाण्याचे कण गोठून त्यांचे हिमकण तयार होतात. हिमकण म्हणजे थोडक्यात मुलांनो बर्फाचे कण. आता हे बर्फाचे कण हवेमध्ये आले कुठून? तर समुद्राच्या किंवा पाण्याची जी वाफ होते ती गॅसियस स्टेट म्हणजे वायुरूप असते. ती वायुरूप हवा हवेमध्ये मिसळते आणि त्यानंतर त्याला थंड हवामान निर्माण झालं की त्या पाण्याच्या वाफेचे जे कण असतात त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? बर्फाच्या कणांमध्ये होतं. तर त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? हिमकण असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. तर अशा प्रदेशांमध्ये हिमवर्षाव होतो. ज्या ठिकाणी थंड हवामान आहे, इन्व्हायरमेंटचं जे टेम्परेचर आहे हे साधारण 0 किंवा 0च्या खाली असू शकतं. त्यावेळी तिथं पाऊस जो पडतो तो पाऊस हा हिम स्वरूपातला असतो, बर्फाच्या स्वरूपातला असतो आणि त्यालाच हिमवर्षाव असं म्हटलं जातं. एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्याचा एक बर्फ बनतो. एक थेंब, 2 थेंब असे हिमकण जर एकमेकांवर साठत गेले आणि त्याचा एक मोठा आकार तयार होतो, त्या आकाराला काय म्हटलेलं आहे? बर्फ असं म्हटलेलं आहे. असे बर्फाचे थरावर थर साचत गेले की त्याचा आकार प्रचंड होतो. जमिनीच्या उतारावरून ते अतिशय मंद गतीने खाली सरकतात आणि त्यांची हिमनदी बनते. इथं दुसरा शब्द काय आहे? हिमनदी. हिम म्हणजे बर्फ, बर्फाची नदी. आता बघा मी थोडक्यात तुम्हाला समजावते कसं आहे. हे बर्फाचे कण आहेत. हे छोटे छोटे त्याचे काय झाले? तुकडे झाले. असे तुकडे पुन्हा एकत्र आले. बरोबर. आणि मग याचा काय होतो? असा एक मोठा बर्फाचा तुकडा होतो आणि हा बर्फाचा तुकडा पाण्यामध्ये नदीच्या प्रवाहामध्ये गेला की हळूहळू नदी सुद्धा गोठत जाते आणि ती नदी जी बनते त्यालाच हिमनदी असं म्हटलं जातं. सगळ्यांच्या लक्षात आलं का हिमनदी म्हणजे काय? तर समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात त्यांना हिमनभ असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? हिमनभ. हा जो एक बर्फाचा सगळा तुकडा आहे, या सगळ्या तुकड्याला काय म्हटलेलं आहे? हिमनभ असं म्हटलेलं आहे. आणि हे हिमनभ हे नदीच्या पात्रात मिसळले जातात. ती नदी सुद्धा प्रचंड लो टेम्परेचर मध्ये पाण्यामध्ये असते आणि ह्याच्यापासून काय तयार होते? हिमनदी तयार होते. हे तुम्हाला कळालं का? आज आपण या भागामध्ये काय बघितलं? हिमकण बघितलं, हिमनदी बघितली आणि हिमनभ सुद्धा बघितले. आता बघा खाली काय सांगितलेलं आहे? भूजल म्हणजे काय? बघा मुलांनो, भूजल म्हणजे काय? भू म्हणजे जमीन आणि जल म्हणजे पाणी. जमिनीखाली असलेल्या पाण्याच्या साठ्याला, जमिनीखाली असलेल्या पाण्याच्या साठ्याला भूजल असं म्हटलं जातं. बघा जमिनीवरील ज्या या जलसाठ्यांव्यतिरिक्त जमिनीखाली खडकांच्या थरात खूप साठवलेले पाणी असते आणि त्यालाच भूजल असं म्हटलं जातं. आता हे भूजल आपल्याला नक्की कुठे बघायला मिळतं? तर विहिरी, कूपनलिका म्हणजे आपण बोर म्हणतो की नाही, ते बोर यामधून उपसून बाहेर जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत ते आणलं जातं आणि त्याचा उपयोग केला जातो. अनेक सरोवरांना, विहिरींना जमिनीखालील झऱ्यांमुळे पाणी मिळते. आता बघा मुलांनो, थोडीशी कन्सेप्ट बघा काय आहे. सपोज ही विहीर आहे. बरोबर. आणि ह्या विहिरीच्या तळाच्या हा जमिनीचा पृष्ठभागाच्या वर ही विहीर आहे असं समजा. वरचा कठडा आणि याच्या खोलवर खाली काय असते? खोदलेलं असतं. बरोबर आहे. एखादा झरा असा येतो की हा झरा इथं काय होतो? पाणी साठवलं जातं. इथं परत संरक्षण भिंत येते आणि हा झरा इथं येऊन ही नदी काय होते? विहीर जी काय, या विहिरीला पाणी येतं. म्हणजेच ह्या विहिरीला पाणी येण्यासाठी आपल्याला काय तिथं काय असतं जमिनीच्या खाली? तर पाण्याचा झरा असतो आणि तो झरा या विहिरीच्या वाटे अडवला जातो आणि वर पृष्ठभागावर जमिनीच्या पाणी काढलं जातं. बरोबर आहे. यालाच भूजल असं म्हणतात. त्याचबरोबर पहा,
बऱ्याच ठिकाणी आपण आपल्या शहरामध्ये बघतो किंवा खेडेगावामध्ये बघतो की बोरवेल खोदले जातात आणि घरामध्ये सुद्धा बऱ्याच जणांच्या बोर्स असतील आणि ते पाणी जमिनीच्या पृष्ठभागाच्या 100-150 मीटर आत गेल्यानंतर एखादा पाण्याचा झरा लागतो आणि तो पाण्याचा झरा वर जमिनीच्या पृष्ठभागावर काढलं जातं आणि त्यालाच कूपनलिकेतून आपण ते वर काढून ते वापरू शकतो. म्हणजेच हे भूजल हे कूपनलिका आणि विहिरीद्वारे आपल्याला काढता येतं. त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रित पृथ्वीचे जलावरण असं म्हटलं जातं. काय भाग आहे बघा? पृथ्वीचे जलावरण. पृथ्वीचे जलावरण हा जो भाग आहे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 71% पाण्याचा भाग आहे. बरोबर आहे. 29% काय आहे? जमिनीचा भाग आहे. ह्या 71% पाण्यापैकी 97% पाणी हे कशात आहे? महासागर आणि समुद्र. बरोबर. याच्यामध्ये हे पाणी आहे. उरलेले 29% जमीन आहे. त्याचबरोबर पाणी जे बर्फ स्वरूपात आहे, पाणी जे वाफेच्या स्वरूपात आहे, या सगळ्यांना एकत्रित म्हणजे हे वातावरणामध्ये असलेले पाण्याची विविध रूप आहेत आणि यावरूनच पृथ्वीचं जलावरण हे ठरलेलं असतं आणि यालाच पृथ्वीचं जलावरण असं म्हटलं जातं. लक्षात आलं का? या पान नंबर 13 आपण हिमस्वरूपातील पाणी बघितलं. त्यानंतर हिमकण म्हणजे काय बघितलं. त्यानंतर हिमनदी बघितली. भूजल म्हणजे काय बघितलं आणि भूजलचा म्हणजे जमिनीखालील पाण्याचा साठा कशा पद्धतीने जमिनीवर आणला जातो हे बघितलं आणि या सगळ्यालाच एकूणच पृथ्वीचं जलावरण असं म्हटलं जातं. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण पृथ्वीचा जलावरण हा एक आवरण बघितलेला आहे. आता तुम्ही पान नंबर 14 या. या पान नंबर 14वर आपण पृथ्वीचं दुसरं आवरण बघणार आहे. ते आवरण आहे वातावरण. आता वातावरण म्हणजे काय बघूया. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला काय म्हटलं जातं? वातावरण असं म्हटलं जातं. म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे, तर बघा, सपोज ही पृथ्वी आहे. आणि या पृथ्वीच्या सरफेसवर हा जो पट्टा दिसतोय तुम्हाला सगळा असा, हा या हवेच्या थराला काय म्हटलं जातं? वातावरण असं म्हटलं जातं. बरोबर. आणि हे वातावरण जे आहे, वातावरणाचा पट्टा काय म्हटलं जातं? वातावरणाचा पट्टा. तर हा वातावरणाचा जो पट्टा आहे हा 5 वेगवेगळ्या थरांनी बनलेला आहे. किती? 5 वेगवेगळ्या थरांनी बनलेला आहे. आता ते थर कोणते आहेत आणि ते कसे आहेत ते आता आपण पाहूया. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे उंच जातो तसतशी वातावरणातील हवा विरळ होत जाते. हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत. याशिवाय इतरही काही वायू अत्यंत कमी प्रमाणात हवेमध्ये असतात. हे तुम्ही शिकला आहात. बरोबर आहे. म्हणजेच ह्या हवेमध्ये ही ज्या वातावरण आहे याच्यामध्ये फक्त ठराविकच वायू नाही आहे, तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, पाण्याची वाफ आहे आणि या सगळ्याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो? वातावरण असं म्हणतो. पण जसजसं आपण ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून लांब 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 जाऊ तसतसं हा वातावरणाचा पट्टा हळूहळू काय होतो? विरळ होत जातो आणि काही अंतरानंतर तो पूर्णतः नष्ट होतो. म्हणजेच पृथ्वीवर जी जीवसृष्टी आहे, जी जीवसृष्टी राहण्यासाठी हा वातावरणाचा पट्टा असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या वातावरणाच्या पट्ट्यामुळंच पृथ्वीवर काय आहे? जीवसृष्टी ही अस्तित्वात आलेली आहे. आता आपण पृथ्वीच्या वातावरणाचे कोणते 5 वेगवेगळे थर आहेत ते आता आपण बघणार आहोत. बघा मुलांनो, पृथ्वीचं वातावरण ही आहे आपली पृथ्वी. पृथ्वीनंतरचा जो पहिला भाग आहे त्याला तपांबर म्हणतात. त्यानंतर ओझोन वायू त्याच्यामध्ये असतो. त्यानंतर स्थितांबर आहे, नंतर मध्यांबर आहे, त्यानंतर अयनांबर आहे आणि शेवटी आहे ते बाह्यांबर. बरोबर आहे. हे सगळे जे आहेत हे पृथ्वीच्या वातावरणाचे वेगवेगळे थर आहे. त्यापैकी तपांबर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की जो 80% पृथ्वीच्या वातावरणाचा भाग घेतो. त्यानंतर
जो आहे हा स्थितांबर हा 19% असतो आणि त्यानंतर राहिलेले हे सगळे थर आहे ते हळूहळू काय होतात विरळ होतात आणि त्यानंतर वातावरणाचा जो पट्टा आहे तो नष्ट होऊन जातो. आता त्याची आपण सविस्तर माहिती बघू. तर मुलांनो बघा, पृथ्वीच्या वातावरणाचे थर तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, ऐनांबर आणि बाह्यांबर. बऱ्याच वेळी परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की पृथ्वीच्या वातावरणाचे वेगवेगळे थर सांगा. त्यावेळी तुम्हाला उत्तर हे लिहावं लागणार. लक्षात आलं. त्यानंतर पहा आता माहिती कशी दिलेली आहे बघा. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर असं म्हटलं जातं. तपांबर हा आहे 13 किलोमीटरचा. हां, जो वातावरणानंतरचा जो 13 किलोमीटरचा जो भाग आहे त्यामध्ये तपांबर असतं. बरोबर आहे. तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात. या बदलांचे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होत असतात. कारण हा 80% या वातावरणातला 80% भाग हा तपांबरानं व्यापलेला आहे. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो, म्हणून पृष्ठभागालगतची हवा सर्वाधिक गरम असते. तपांबरात वर गेले असता हवा थंड थंड होत जाते. वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तपांबरातच असते. म्हणून ढग, पाऊस, धुके, वारे आणि वादळे अशा हवामानाशी संबंधित असलेल्या सर्व घटकांचा तपांबरातच समावेश होतो. बघा, हा जो थर आहे हा वातावरणाचा मुख्य थर आहे की जो 80% व्यापलेला आहे. 13 किलोमीटर म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 13 किलोमीटर अंतरापर्यंतचा हा तपांबर आहे. वातावरणातील घडणाऱ्या सर्व घटना जसं धुके, पाऊस, त्यानंतर वादळे ही सगळे जे काही हवामानाशी निगडीत घटना आहेत या तपांबरामध्ये घडत असतात. म्हणून पृथ्वीच्या आवरणातील तपांबर हा एक महत्त्वाचा थर मानला जातो. त्यानंतर बघा, जसं या तपांबरापासून पुढं होत जाऊ तसं वातावरणातील हवा जी आहे ही थंड थंड होत जाते आणि त्यानंतर बाह्यांबरानंतर ती नाहीशी होत जाते. त्यानंतर बघा काय सांगितलेले, वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात. त्या उंचीवर हवा आणखीन विरळ होत जाते. विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानात विशेष सोय केलेली असते. मुलांनो, तुम्ही जर विमान प्रवास केला असेल तर तुमच्या नक्की लक्षात येईल की आपण ज्या सीटवर बसतो, विमानामध्ये ज्या सीटवर बसतो त्याच्यावर एक ऑक्सिजन वायूची पिशवी असते आणि ती पिशवी तुम्हाला कधी यूज करायचे ते एअर होस्टेस तुम्हाला सांगत असतात. म्हणजेच काय, तपांबरानंतर जसं आपण वर जाऊ तसं हवेचं प्रमाण कमी होतं. आपल्या सजीवांना लागणारा जो ऑक्सिजन आहे ह्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं आणि म्हणून सर्व ही जी प्रवासी विमानं जी आहेत ही तपांबरानंतर अजून थोड्या उंचीवर गेली, सितांबराच्या जवळपास गेली की हवा थोडीशी कमी होते, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळं कृत्रिमरित्या ऑक्सिजन या प्रवाशांना मिळावा यासाठी विमानामध्ये विशेष सोय केलेली असते. पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटर अंतराच्या स्तराला स्थितांबर असं म्हटलं जातं. बघा, पृथ्वीपासून 50 किलोमीटर अंतराच्या थराला काय म्हटलं जातं, स्थितांबर असं म्हटलं जातं. आणि या स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा लेयर असतो. काय आहे बघा, याच्यामध्ये प्रामुख्याने काय असतो, ओझोन वायूचा थर असतो. कधी, याच्या सुरुवातीला, याच्या एंडला, म्हणजे तपांबराच्या सगळ्यात वर आणि स्थितांबराच्या सुरुवातीला हा थर जो असतो तो थर आहे ओझोन वायूचा असतो. तर बघा, ओझोन वायू काय करतो आपण बघितलेलं आहे. तर सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणं आहेत ही किरणं सजीवांसाठी हानिकारक असतात. तर ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. हा जो ओझोन वायू आहे हा ओझोन वायू जसं बघा आपण चहा करताना गाळणं वापरतो, चहा तयार झालेला आहे, गाळणं वापरतो आणि त्या गाळण्यातून चहा म्हणजे प्यायला घेतो आणि नको असलेला भाग त्या गाळण्याच्या जाळीवर राहतो. बरोबर आहे. अगदी तशीच रचना या वातावरणाच्या थरामध्ये स्थितांबराची असते की ज्या स्थितांबरामध्ये ओझोन वायू आहे हा वायू काय करतो, सूर्याची जी अतिनील किरण आहेत की ज्याचा
धोका हा सजीवांना होऊ शकतो, तर ती किरणं शोषून घेण्याचं काम ओझोन वायू करतो. म्हणून ओझोनला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. आणि हा ओझोन वायू आहे म्हणूनच पृथ्वीवर सजीवसृष्टी ही व्यवस्थित जगू शकते किंवा हानी न पोचता राहू शकते. मुलांनो, अशा पद्धतीनं आपण वातावरण हा एक घटक अभ्यासलेला आहे. तुम्ही पृथ्वीचे आवरण जी आकृती आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे थर आहेत ते तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे आहेत. पुढच्या तासाला आपण जलचक्र अभ्यासणार आहोत.